नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीमध्ये पडणारे असे जनरल नॉलेजचे प्रश्न मी घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन देत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, रायगड या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव टिंबटिंब असे होते। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे पनवेल। ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे। आणि प्रश्न क्रमांक 2 आहे, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे डी, अलिबाग येथे आहेत। प्रश्न क्रमांक 3 आहे, गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे बी, 1911 साली गेटवे ऑफ इंडियाची निर्मिती करण्यात आली। प्रश्न क्रमांक 4 आहे, तारपोखाल मत्स्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे ए, मुंबई येथे आहेत। प्रश्न क्रमांक 5 आहे, बृहन्मुंबई हे नागरी संकुलन जगात टिंबटिंब क्रमांकाचे नागरी संकुलन आहेत। तर याचे उत्तर आहे बी, 6व्या क्रमांकाचे नागरी संकुलन आहेत। प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे, 6चे उत्तर आहे ए, बाट्टी येथे नारळ संशोधन केंद्र आहेत। प्रश्न क्रमांक 7 आहेत, भारत ॲग्रो फाउंडेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर 7व्याचे उत्तर आहे सी, उर्डी कांचन येथे आहेत। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, दक्षिण कोकण किनारा विभाग या कृषी हवामान विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे, 8व्याचे उत्तर आहे ए, वेंगुर्ला येथे आहेत। प्रश्न क्रमांक 9 आहेत, कृषी हवामान विभाग पंघाट मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे, 9व्याचे उत्तर आहे डी, इगतपुरी येथे आहेत। प्रश्न क्रमांक 10 आहेत, प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे बी, पाडेगाव येथे आहेत। प्रश्न क्रमांक 11 आहे, मुंबई उपनगराचे मुख्य ठिकाण खालीलपैकी कोणते? तर याचे उत्तर आहे ए, वांद्रे येथे आहेत। प्रश्न क्रमांक 12 आहेत, वारली व कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर मित्रांनो, 12व्याचे उत्तर आहेत डी, ठाणे जिल्ह्यात आढळते। प्रश्न क्रमांक 13 आहेत, तारापूर हे कोणत्या जिल्ह्यात येते? तर मित्रांनो, 13चे उत्तर आहे ए, तारापूर हे ठाणे जिल्ह्यात येते। प्रश्न क्रमांक 14 आहेत, हाजी मलंग बाबासा दर्गा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे सी, ठाणे येथे आहेत। प्रश्न क्रमांक 15 आहेत, पूर्व विदर्भ या हवामान विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत? तर 15चे उत्तर आहेत ए, शिंदेवाडी येथे आहेत। प्रश्न क्रमांक 16 आहेत, भारतात 15 कृषी विभाग आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात टिंबटिंब कृषी विभाग आहेत। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे बी, 3 कृषी विभाग आहेत। प्रश्न क्रमांक 17 आहेत, बाजरी उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा कोणता? तर 17चे उत्तर आहे सी, नाशिक जिल्हा बाजरी उत्पादनात अग्रेसर आहेत। प्रश्न क्रमांक 18 आहेत, ज्वारीचे उत्पादन महाराष्ट्रात टिंबटिंब हंगामात होते? तर 18चे उत्तर आहे बी, 2 हंगामात होते। प्रश्न क्रमांक 19 आहेत, एकूण ज्वारी उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे डी, सोलापूर जिल्हा आहेत। प्रश्न क्रमांक 20 आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे ए,
लोणारे येथे आहेत. प्रश्न क्रमांक 21, चिपळूण हे शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहेत? तर याचे उत्तर आहे सी आहे. NH-17 वर आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रतीक हुतात्मा चौक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे 22चे उत्तर आहे ए, मुंबई येथे आहेत. प्रश्न क्रमांक 23 आहे. शिरपूर हा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे बी, धुळे जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 24 आहेत. भारतातील पहिले मयूर अभयारण्य टिंबटिंब येथे आहेत. तर 24चे उत्तर आहे ए, महाराष्ट्र येथे आहेत. प्रश्न क्रमांक 25 आहेत. महाराष्ट्रात गहू उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर याचे उत्तर आहे डी, नाशिक हा जिल्हा गहू उत्पादनात प्रथम क्रमांकावर येतो. प्रश्न क्रमांक 26 आहेत. प्रादेशिक गहू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे बी, निफाड येथे आहेत. प्रश्न क्रमांक 27 आहेत. प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत? तर याचे उत्तर आहे 27चे उत्तर आहे ए, मोहोळ येथे आहेत. प्रश्न क्रमांक 28 आहेत. धुळे हे शहर टिंबटिंब नदीकाठी आहेत. तर याचे उत्तर आहे सी, पांझरा नदीकाठी आहेत. प्रश्न क्रमांक 29 आहेत. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात येते? तर मित्रांनो याचे उत्तर कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो कमेंटमध्ये जर तुम्ही उत्तर चुकला किंवा बरोबर आहे ते मी रिप्लाय देतो. मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येत राहतो. तर मित्रांनो आता व्हिडिओ भरपूर लांब झालेला आहेत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.